सगुण देह बापा निर्गुण माझे शिर, हा तो भेदाकार कैशा परी. दैवी असुरी पूर्व पश्चिम मार्ग किरे, शून्यातील सारे चराचर हे. ज्ञानदेव म्हणे भेद ऐक गुरुपुत्र, नयनी अर्धमात्र सर्वजन. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 4 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये या 4थ्या श्लोकावर 35 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अधिभूतं शरो भाव पुरुषश्चादिदैवतम, अधियज्ञोहम्येवात्र देहे देह भृतांवर. अर्थात जीव म्हणजे ब्रह्म. पहिलंच शंका किंवा पहिलाच प्रश्न अर्जुनानं विचारला आहे, किम तद ब्रह्म. भगवंत सांगतात की ब्रह्म म्हणजे जीव म्हणजे ब्रह्म. जीवाला ब्रह्म म्हटलेलं आहे. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. जीवाला ब्रह्मरूप होता येत नाही असं नाही, परंतु त्यासाठी जीवनातलं द्वैत जावं लागतं. जीव हा कसा आहे तर तो चेतन आहे, अविनाशी आहे. चैतन्य त्याच्या ठिकाणी आहे कारण तो चैतन्याचा अंश आहे. जीव सनातन आहे, अमर आहे, त्याचा नाश कधीच होत नाही महाराज. म्हणून तर जीव गेला म्हणतो आपण. मृत्यू झाल्यानंतर का हो गेला का जीव? हां, जीव गेला. जीवाला जाळलं म्हणत नाही आम्ही, जीवाला पुरलं म्हणत नाही, जीवाला झाडाला बांधून ठेवलं असं कधी म्हणत नाही आम्ही. नैनां छिंदन्ति शस्त्राणि, त्याचे गुणधर्म आहेत. कुठल्याच शस्त्रानं जीवाला छेदता येत नाही. नैनां छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकान चैनं क्लेदयन्त्या आपोन शोषयति मारुता. कुठलंच पद्धतीनं जीव हा नाश होत नाही, कारण अविनाशी तत्व आहे, परब्रह्माचा अंश आहे. ब्रह्म म्हणजे जीव म्हणजे त्या परमात्म्याचा अंश आहे. परमात्मा स्वतः सांगतात, भगवंतच सांगतात की ममैवंशे जीवलोके जीवभूता सनातना. अरे अर्जुना, ही जे तू पाहतो ना संपूर्ण जीवसृष्टी, हे माझेच अंश आहेत. मग त्याचे अंश आहे, परंतु संपूर्ण त्याचे गुण त्याच्यात असताना सुद्धा ते भ्रमिष्ट झाल्यामुळे, मायेच्या अधीन गेल्यामुळे लोप पावतात. विसरोनी जाय पांख दोन्ही. अगदी त्या पोपटाप्रमाणे शिकारी त्याला जसा पकडतो, पोकळ्या तारेला पोकळी रिंग अडकवलेली असते आणि त्यावर तो पोपट बसतो. तारेमधून तो हेलकावे खातो, त्याचं खाली मुंडकं वर पाय होतात स्वतःच्या वजनामुळं. आता खाली पडू या भीतीनं तो त्या पोकळ पुंगळीला जी तारेमध्ये ओवल्या त्याला घट्ट आवडतो महाराज, घट्ट पकडतो तो. त्याला वाटतं आता खाली पडलं की मी मरल. शुके नलिकेशी गोवेले पाय, विसरोनी जाय पंख दोन्ही. आपल्या पंखामध्ये किती शक्ती आहे याचा त्याला विसर पडतो, कारण भ्रमिष्ट झालेला आहे. जीव कसा आहे तर भ्रमिष्ट आहे. प्रत्येक वेळेस जीव वेगळाला देह प्राप्त होत असतो आणि प्राप्त झालेला देह, प्राप्त झालेलं वर्ण म्हणजे चातुर्वर्णापैकी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, प्राप्त झालेली परिस्थिती, हे सर्व काही गुणकर्मानुसार जीवाला प्राप्त होत असतात महाराज. त्यात देवाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही, कारण मुळात भगवंताच्या ठिकाणी भेद दृष्टी नाहीच.
समचरण दृष्टी विठेवरी साजरा, समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. तुकोबाराय म्हणून मागणं मागतात की हे द्वैत जावं, सगळीकडं समभाव आमच्या ठिकाणी उत्पन्न व्हावा देवा, आणि द्वैत संपलेलंच आयुष्य मला इथून पुढचं दे. तेथे माझी हरी वृत्ती राही, माझी वृत्ती दुसरीकडे जाऊच देऊ नकोस. कारण द्वैत संपलं की संपूर्ण भेदवृत्तीच संपते महाराज. आणि ज्या क्षणी द्वैत संपतं त्याच क्षणी जीव कृष्ण भावनाभावित होऊन जातो. जीवाला त्याच क्षणी ज्ञानाची प्राप्ती होत असते महाराज. कारण कणाकणामध्ये भगवंताचं अस्तित्व तो अनुभवत असतो प्रत्येक कणामध्ये. कण कण में है भगवान, त्याच्याशिवाय रिक्त नाहीच विठ्ठल. जळीस्थळी भरला ठाव रिता नाही उरला, अशी अवस्था, अशी अनुभूती त्याला सतत अनुभवायला मिळत असते. आणि म्हणून जगत असलेलं आयुष्य त्याचं कसं असतं महाराज, आदर्श असतं, आदर्श. त्याला माऊली फार चांगला दृष्टांत देतात की उदका नेले तिकडे जावे, केले तैसे सहज व्हावे. तुकोबाराय म्हणतात, माफ करा, उदका नेले तिकडे जावे, केले तैसे सहज व्हावे. माळे आपल्या शेतामध्ये पाणी, आता दृष्टांतही समजायला अवघड झाले महाराज. कारण आता सगळं ड्रिप आणि स्प्रिंकलरची जमाना आला. पूर्वीचा दृष्टांत, दंडानं पाणी वाहत होतं, पाणी मुबलक होतं. त्यावेळेस तो माळी जसं नेल तसं ते पाणी मुकाट्यानं जात होतं महाराज. तसं कर्मफळाप्रमाणे आमचा रस्ता अधोरेखित केलेला असतो आणि तो माळी, तो परमात्मा आम्हाला वेगवेगळ्या वळणावून नेत असतो. त्यावेळेस मी इकडून जात नाही असं मानायचंच नाही. माळीये नेले, माळीये जेवते नेले तेव्हा तेवते निवांतचे गेले. जसं माळी नेल तसं ते पाणी जसं मुकाट्यानं जातं, तया पानिया जैसे व्हावे गा. त्या पाण्याप्रमाणे आम्हाला होता आलं पाहिजे महाराज. म्हणजे थोडक्यात काय की ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आमचं जे काही संचित असेल, सुकृताचा ठेवा असेल, सत्कृत्याचा, त्याप्रमाणे प्राप्त फळानुसार आम्हाला सगळं काही मिळत असतं महाराज. आणि निश्चित आमच्या योग्यतेपेक्षा भगवंताने जास्त, कणभर तरी जास्त दिलेलं असतं. म्हणून त्याच्या ठिकाणी दोष देणं हे चुकीचं आहे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आमचं संचित जसं असेल त्याच्याप्रमाणे वाट्याला सुखदुःख येत असतात. त्यामुळं दुसऱ्याचं पाहून जळफळाट करायची नाही. चित्ती असू द्यावे समाधान. आमच्या कर्मफळाप्रमाणे तो भगवंत आम्हाला स्थान देत असतो. म्हणून त्या पाण्याप्रमाणे आम्हाला होता आलं पाहिजे. भगवंतानं जीवाला कधीच एकटं सोडलेलं नाही महाराज. फक्त ते आम्हाला कळावं लागतं. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोक लिहिलं ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. संचितामध्ये जसं आहे तसं स्थान आम्हाला प्राप्त होत असतं. परंतु मायेच्या अधीन जाऊन विषयासक्त होऊन जीवाला स्वस्वरूपाचा विसर पडतो आणि त्यामुळं आपण कोण आहे हेही विसरून विषय लंपट होऊन जीव उर्वरित आयुष्य अधोगतीला नेण्याकडे वापरत असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 35 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की जो परमात्माची परी दुसरा, जो अहंकार निद्रा निधसुरा, मनोनी स्वप्नीची या ओरबारा संतोषेसिने. तो परमात्माची परी दुसरा. अहो जीव दुसरा नाहीच आहे, त्याचाच अंश आहे. त्यानेच सांगितलेलं आहे.
आणि ते खोटं नाही महाराज. माऊली या ठिकाणी पुष्टी देत आहेत की जो परमात्माची परी दुसरा, जो अहंकार निद्रा निधसुरा, या अहंकाररूपी निद्रेमुळे झोपी गेलाय तो. स्वहित कशात आहे? आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. म्हणून हित कशात आहे हे संस्कार आम्हाला बाळावर करता आले पाहिजे. आम्ही भौतिक सुखाच्याच वाटेनं जर त्याला नेऊन सोडलं तर तो भौतिक विश्वामध्येच आपलं आयुष्य खर्ची घालतो. अध्यात्माकडं त्याला जायला वेळच मिळत नाही महाराज. जो परमात्माची परी दुसरा, जो अहंकार निद्रा निधसुरा, म्हणून स्वप्नीची या ओरवारा संतोषेशिने. अर्थात तो तत्वतः प्रत्यक्ष परमात्माच आहे, परंतु दुसरं म्हणजे स्वतःलाच तो भिन्न समजतो. आपण इतरांपेक्षा वेगळा आहोत. त्या परमात्मा स्वरूपापेक्षा आपलं स्वरूप वेगळं आहे. मी करल, मला जे अपेक्षा ते मी करेल, या अहमभावामध्ये, या अहंकार रूप निद्रेमध्ये निजल्यामुळं ज्याला द्वैत प्रतीती रूप येतं, द्वैत ज्याच्या ठिकाणी निर्माण होतं, तो स्वप्नारूप या आयुष्यमानात खटपटीनं संतोष आणि शीनही पावतो. वास्तविक आनंद, दुःख, शीन, थकवा या सगळ्या उपाधी आहेत आणि त्या उपाधी ज्ञानवंताच्या, कृष्ण भावना भाविताच्या मार्गात अडथळा ठरूच शकत नाही. कारण जे जे वाट्याला येईल ते सगळं आपल्या कर्माचं फळ आहे हे ज्ञानवंत जाणत असतात. परंतु जे मायेच्या अधीन गेलेले आहेत त्यांच्या ठिकाणी अज्ञान पसरलेलं आहे. ज्ञानावर जिथं झापड आलेली आहे, वास्तविक अज्ञान नाहीच आहे. ज्ञानाचं नसणं हे अज्ञान आहे, त्याला अज्ञान म्हटलेलं आहे. अंधार नाहीच आहे महाराज. उजेडाचं नसणं म्हणजे अंधार आहे. तसं ज्ञान ज्यांचं लोप पावलेलं आहे ते निश्चित अधोगतीला जातात आणि त्याला कारण त्याचा स्वभाव असतो. म्हणून माऊली म्हणतात, जो परमात्माची परी दुसरा, जो अहंकार निद्रा निधसुरा, म्हणून स्वप्नीची या ओरवारा संतोषेशिने. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.